फुलचिंचोली टाकळी सिकंदर रस्त्याचे सुनीलदादा चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन। माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे या कामासाठी लाभले सहकार्य। सोलापूर जिल्हा वार्षिक योजना 2023 ते 24 अंतर्गत माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनीलदादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून टाकळी सिकंदर ते फुलचिंचोली तालुका मोहोळ येथील रस्ते विकास कामासाठी 20 लाख रुपयाच्या निधीचे वाटप करण्यात आले होते। या निधीमधून आज दिनांक 6 जून रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनीलदादा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी टाकळी सिकंदर येथील दिलीपराव चव्हाण, सज्जन चव्हाण, धनंजय चव्हाण, कल्याणराव चव्हाण, राजकुमार चव्हाण, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सुनीलदादा चव्हाण म्हणाले की टाकळी सिकंदर गावात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन 2022 ते 2024 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये विविध विकास कामासाठी 1.5 कोटीचा निधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत विकास कामासाठी दिला असून या निधीमधून दलित वस्ती सुधारणा, गावांतर्गत रस्ते कॉन्क्रीट करणे, वाड्यावर रस्ते खडीकरण करणे, पेवर ब्लॉक बसवणे, दलित वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट बसवणे, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत, आढेगाव ते टाकळी व टाकळी सिकंदर ते सौंदर्य रस्ता मजबूतीकरण करणे आदी विकास कामे केली असून या पुढील काळात टाकळी सिकंदर मध्ये अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत व्यक्त केले।